नमस्कार. चला तर आज पाहूयात मस्त असा सकाळच्या घाई गडबडीत तयार होणारा नाश्ता. तर हा नाश्ता एकदम प्रोटीनयुक्त आणि हेल्दी नाश्ता आहे आणि या नाश्त्याला अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता एकदम पटकन होणारा आहे. तर बघू शकता हा नाश्ता किती मस्त असा तयार झाला आहे आणि हे जे पराठे आहेत ते एकदम सॉफ्ट असे होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघू शकता मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि आता त्यामध्येच 1 वाटी म्हणजे दोन्ही समान वाट्या आहेत, सेम वाट्या, तर समान वाटीनंच मी यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं लाल तिखट. तुम्हाला लाल तिखट इथं टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. आणि थोडंसं मग हिंग टाकलं आणि त्यानंतर थोडासा ओवा हातावर मॅश करून मी यामध्ये टाकला आणि त्यानंतर थोडंसं धणे पावडर टाकली आहे. तर तुम्हाला धणे पावडर मसाले यामध्ये टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही टाकलं तरी थोडंसं मीठ आणि हळद टाकलं तरी चालतं. कारण या बॅटरमध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या भाज्या वापरायच्या आहेत, त्यामुळे यामध्ये जास्त मसाला नाही टाकला तरी चालतं. इथं मी थोडासा मसाला वापरला आहे, तुम्हाला वापरायचं असेल वापरा, नाही वापरला तरी चालतं. त्यानंतर जे कोरडे मसाले आहेत ते अगोदर मिक्स करून घेतले आणि मग बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ हे एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून याची एकदम पातळ अशी पेस्ट किंवा बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं बॅटर बनवा आणि मग आता इथं आपल्याला भाज्या वापरायच्या आहेत. तर ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आहेत. तर यामध्ये मी मेथीची भाजी, कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, गाजर, काकडी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर यापेक्षा तुम्हाला जास्त भाज्या घ्यायच्या असतील तर घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे भाज्या नसतील सकाळच्या घाईमध्ये तर तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो, हिरवी मिरची टाकली तरी पण हा पराठा जो आहे तो एकदम टेस्टी लागतो आणि एकदम घरगुती साहित्यापासून तयार होणारा हा पराठा आहे. तर असा पराठा किंवा चिला जर तुम्हाला बनवून खायचा असेल तर नक्की तुम्ही सकाळी खाऊ शकता. आणि हा पराठा जो तयार होतो हा एकदम पौष्टिक आहे. यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि बेसन पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे हा इतका हेल्दी असा पराठा तयार होतो. आणि मग इथं जे कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी चॉपरनं बारीक कट करून घेतले आणि त्यानंतर मेथीची भाजी आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आणि हे सगळं व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर मग जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं बेसन पीठ आणि ज्वारीच्या पिठाचं, त्या बॅटरमध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेल्या म्हणजे की चॉपरनं चॉप करून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत. तर भाज्या तुम्ही आवडीनुसार टाका, म्हणजे जास्त टाकायचे असतील तर जास्त टाका, कमी टाकायचे असतील तर कमी पण टाकू शकता आणि मग याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हा पराठा तुम्ही सकाळी मुलाच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. घाईमध्ये तुम्हाला प्रत्येकांनाच प्रश्न असतो की सकाळी टिफिनमध्ये काय बनवावं म्हणून, तर त्यावेळेस हा ऑप्शन खूप छान आहे. तर तुम्ही हे पराठे हेल्दी, एकदम हेल्दी असे हे पराठे आणि प्रोटीनयुक्त यामध्ये सगळ्या काही भाज्या वापरल्या आहेत, त्यामुळं हा जो हेल्दी पराठा आहे तो तुम्ही सहजच मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. आणि आता सध्या हिवाळ्याचं वातावरण आहे त्यामुळं अशा भाज्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. तर नक्की एक वेळेस तुम्ही ह्या भाज्या वापरून हा पराठा किंवा चिला जो आहे तो बनवून मुलांना टिफिनमध्ये द्या आणि तुम्ही पण स्वतः नाश्त्यामध्ये हा पराठा बनवा, खूप हेल्दी होतो. तर त्यानंतर भाज्या वगैरे मिक्स करून घेतले आणि मग गॅसवर दोशाचा जो तवा असतो तो ठेवला आणि त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आणि त्यानंतर एका चमच्यानं मी यामध्ये जे मिश्रण बनवून घेतलं होतं, म्हणजेच की जे बॅटर बनवलं होतं ते बॅटर यामध्ये 1-2 पळी टाकलं. तर इथं तुम्ही यापेक्षा पातळ जर बनवायचं असेल तर थोडंसं या बॅटरमध्ये पाणी ॲड करून याला पातळ पण बनवू शकता. म्हणजे काय होईल, हा चिला आहे तो थोडासा पातळ होईल. तर इथं तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर याला थोडंसं पातळ बनवा आणि मग तुम्ही एकदम छान असा कुरकुरीत पण बनवू शकता. तर बघू शकता 5 मिनिट याला झाकून ठेवलं आणि हे एकदम कमी गॅसवर मी शिजवून घेतलं आहे, जेणेकरून जे मधल्या भाज्या आहेत किंवा जे पीठ आहे ते अजिबात कच्चं राहणार नाही. या काळजीनंच हा पराठा तुम्ही शेकून घ्या. तर बघू शकता इथं किती छान आणि मस्त असा हा पहिला पराठा पलटी झाला आहे आणि आता यानंतर मग आपल्याला याला वरतून थोडंसं प्रेस करतच शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. तर इथं बघू शकता मी याला व्यवस्थित असं तेल लावून एकदम कमी गॅसवरच शेकून घेत आहे
कारण आपण यामध्ये कच्च्या भाज्या वापरल्या आहेत. जर तुम्हाला भाज्या कच्च्या वापरायच्या नसतील तर थोड्याशा भाज्या अगोदर परतून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही या बॅटरमध्ये टाका. पण हा इन्स्टंट असा तयार होणारा पराठा आहे, त्यामुळे यामध्ये मी ज्या काही भाज्या आहेत त्या अशाच टाकल्या आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला वेळ पण वाचेल म्हणून. आणि कमी गॅसवर शेकल्यानंतर ह्या भाज्या बारीक चॉप केलेल्या आहेत, त्यामुळं त्या एकदम छान अशा शेकल्या जातात, अजिबात कच्च्या वगैरे राहत नाहीत. तर बघू शकता इथं किती छान आणि मस्त असा पहिला पराठा तयार झाला होता. त्यानंतर आता इथं बघू शकता हा दुसरा पराठा आहे. तर हा पण खूप छान आणि मस्त तयार झाला होता. आणि सकाळच्या घाईमध्ये आपल्याला पीठ मळून असे पराठे किंवा धपाटे म्हणू शकतो आपण, हे असे बनवायला वेळ भेटत नाही, त्यामुळे ही ट्रिक खूप छान आहे. तर यामध्ये तुम्ही बेसन पिठाऐवजी रवा पण वापरू शकता, पण मी इथं बेसन पीठ वापरला आहे, जेणेकरून हा पराठा जो आहे तो एकदम हेल्दी असा बनेल, म्हणून मी यामध्ये बेसन पिठाचा वापर केला आहे. तर यानंतर दुसरा पण जो पराठा आहे तो मी या तव्यावर पसरून घेतला आणि त्यानंतर थोडंसं 5 मिनिटासाठी याला वाफ काढून घेतली, म्हणजे की झाकण ठेवून द्यायचं. आणि झाकण ठेवल्यानंतर मग थोड्या वेळानं हा आपोआप पलटी होतो, अजिबात चिकटत वगैरे नाही. बघू शकता तुम्ही हा पण किती छान असा मस्त शेकला गेला आहे. एकदम कमी तेल वापरून हा भन्नाट असा तयार होणारा सकाळचा नाश्ता आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि यानंतर बाकीचे पण जे काही पराठे आहेत ते मी असेच बनवून घेतले आहे. आणि या पराठ्याला थोडंसं प्रेस करून शेकायचं, जेणेकरून तो आतपर्यंत शेकला जाईल आणि एकदम कमी गॅसवर हा पराठा शेकून घ्यायचा. तर बघू शकता हा एकदम हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे. तर कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि यानंतर मग मी जे काही मिश्रण बनवलं होतं त्यापासून पण भरपूर सारे असे पराठे तयार करून घेतले आहेत. तर हा दुसरा तयार झाला होता. या पराठ्याला तुम्ही दही किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता, किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा जरी केला तरी पण खूप छान लागतो. आणि नाहीतर मग तुमच्याकडे सॉस असेल तर सॉससोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर बघू शकता किती पटकन आणि इन्स्टंट असा तयार होणारा हा नाश्ता आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये असा पौष्टिक भन्नाट असा नाश्ता तयार झाला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा पण व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि चला भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.